नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 8, कर्ण 14. हस्तिनापुरात महायुद्धाची तयारी सुरू झाली. दुर्योधन द्वारकेला निघून गेल्यामुळं शस्त्रास्त्र, युद्धभूमी, गजदल, अश्वसेना या सर्वांची पाहणी मलाच करावी लागत होती. नेहमी मदतीला तत्पर असणारा शोण संगती नव्हता. त्याची जागा दुर्योधनाच्या आग्रहामुळं अश्वत्थाम्यानं भरून काढली होती. तो माझ्याबरोबर फिरत होता. एक आश्रमवासी म्हणून नव्हे, तत्वज्ञ म्हणून नव्हे, आता एक योद्धा म्हणून, राजनिष्ठ योद्धा म्हणून. दुःशासन मल्लपदक, आल्या सेनेची व्यवस्था, त्यांची संचलनं या गोष्टीत स्वतः पाहत होता. शकुनी मामा युद्धात भाग न घेणाऱ्या राजांना कौशल्यपूर्णे पत्र धाडून त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यात मग्न झाले होते. महापुरातल्या सर्व नद्यांचा पाणलोट वायुगतीनं सागराकडंच धावतो आहे, तसे हस्तिनापुराच्या सभोवतीचे राजे चतुरंग दल सैन्यासह हस्तिनापूर गाठीत होते. गंगेच्या विशाल किनाऱ्यावर सैनिकांच्या शिबिरांचे असंख्य तळ पडत होते. बाण, भाले, खड्ग, त्रिशूल यांची लक्षावधी पाती तयार करण्यात गढून गेलेले लोहकार घणावर घण घालून लोहशाळा दणाणून लागले. ठिणग्या उडू लागल्या. घोड्यांच्या पाठीवर पालानं चढवून त्यांच्या तोंडी वेग देताना अश्वपाल थकू लागले. शेकडो घोड्यांच्या खुरांना लोहनाल ठोकण्यात अश्वपाल गळून गेले. हंड्या हंड्यांनी पाकशाळेत अन्न शिजवताना पाकशाळेच्या पालकांना निद्रा घेण्या इतकाही अवसर सापडत नव्हता. रथाची मोडतोड पुन्हा नीट करणारे रथकार अवजार पारजून मधमाशांसारखे अविरत कष्टत होते. अधिपणात कुटून टाकलेल्या सोमवल्लींचा चोथा मध्यशाळेभोवती इतका दाटला होता की दुरून तिच्या भित्ती ओळखू येणं शक्य नव्हतं. शिबिर उभारण्यासाठी लागणारे पटल विणताना विणकर यांच्या डोळ्यांभोवती जाळी तयार होण्याची वेळ आली होती. त्यांनी कुरूंचा ठेवणीतील भगवा त्रिकोणी राजध्वज काढून त्याच्या त्रिकोणी काटाभोवती तलमाशा निळ्या रेशमी धाग्यांची नक्षी विणून मध्यभागी चंदेरी धाग्यात चंद्रप्रतिमा विणली होती. एका भल्या मोठ्या ढालीच्या आकारा एवढा तो मानध्वज महामंत्री विदुरांनी आपल्या हस्ते पितामह भीष्मांच्या स्वाधीन केला. युद्ध आपल्या विचारसरणीला कधीच मानवणारं नाही असं सांगणारे महामंत्री विदुर कुणाचीही मनधरणी न ऐकता युद्धापूर्वी हिमालयात जाणार असं राखीव गोटात निश्चयपूर्वक बोललं जात होतं. जाण्यापूर्वी राजमाता कुंती देवींना ते उपप्लाव्याला पोहोचवतं करणार असल्याचंही मला प्रभंजनाकडून समजलं होतं. आयुध परसताना होणारी घसघस, घोड्यांच्या खुरांची टपटप यांचं अविरत संगीत ऐकत युद्ध घाटत होतं. श्रीकृष्णाच्या अभूतपूर्व महायज्ञाची महान सज्जता होत होती. आर्यवर्तातील कोणत्याही तीर्थक्षेत्रावर भावुक यात्रिकांची महायात्रा भरत नसेल एवढी मोठी संग्राम यात्रा हस्तिनापुराभोवती दाटलेली होती. यातील प्रत्येक संग्राम यात्रिकाला स्वर्गाची गंजलेली महाद्वारं आपल्या पुष्टबाहूंनी ठोठावायची होती. शस्त्रावर शस्त्र रचून त्या दिव्य सोपानानं स्वर्लोकाच्या साम्राज्यात मत्तपणे प्रवेश करायचा होता. उदाच्या भीषण कालाची ती न्यायनुष्ठुर मागणी होती. ती पूर्ण करण्यासाठी एकत्रित आलेले आत्मनिर्भर आणि बलदंड असे लक्ष लक्ष सैनिक राजनगराच्या सर्व राजमार्गावरून उन्नत छातीनं निर्भयपणे फिरताना मला राजवाड्याच्या सौंधावरून रोज स्पष्ट दिसू लागले. नवीन येऊन मिळणाऱ्या सैनिक पथकांच्या असंख्य हत्ती घोड्यांनी घुसळल्यामुळं एरवी गंगेचं हिमासारखं पांढरं शुभ्र दिसणारं पात्र दर दिन अधिकच गढूळ होत होतं. आयुगांधारातील लक्षावधी आयुध बाहेर काढून परजण्यात आली होती. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीभोवती समरांगणाची कक्षा दाखवणारी असंख्य छोटी छोटी पांढरी निशाणं उभारण्यात आली. देशोदेशीचे विविध वर्णांचे, विविध आकारांचे लहान मोठे शंख शंखागारात लाकडी बैठकीमध्ये रचून ठेवण्यात आले होते. नगरातील निवासांमधील शयनगृहातील दगडी समया कधी नव्हत्या त्या मध्यानरात्रीपर्यंत जळत तेवत राहू लागल्या.
महाराज हस्तींनी वसवलेल्या राजनगराच्या जीवनक्रमातील निर्वाणीचा समय येऊन ठेपला होता. मार्गशीर्षाच्या धुक्याचे दाट ढग राजवाड्याच्या तटाभोवती दाटू लागले. महायुद्ध. माझ्या आयुष्यातील हे तिसरं महायुद्ध होतं. पहिलं पांचालीच्या स्वयंवरात अनेक राज्यांनी मिळून कापिल्य नगरात मांडलेलं. दुसरं युवराज्ञी भानुमतींचं युवराज दुर्योधनानं हरण केलं त्या प्रसंगी मला लढावं लागलेलं. या दोन्ही महायुद्धात अनेक देशांचे राजे होते. आता हे तिसरं महायुद्ध होतं. पूर्वीची दोन्ही महायुद्ध आमच्या देशापासून फार दूर दुसऱ्या खंडात झाली होती. आम्हा कुरूंना त्याची प्रत्यक्ष झळ कधी पोहोचली नाही. पण हे तिसरं महायुद्ध आता दुसऱ्याच्या खंडात नव्हतं. ते आमच्या देशानजीक येऊन ठेपलं होतं. अगदी हस्तिनापुराजवळ, कुरुक्षेत्रावर. यावेळी सगळे अंतर्गत संघर्ष मिटवून मिळेल ते सहाय्य घेऊन उभं टाकणं हेच सुज्ञपणाचं नव्हतं काय? माझं मन त्याच निर्णयावर येऊन ठेपत होतं. कोणत्याही कारणासाठी ते आता कधीच डळमळणारं नव्हतं. परिस्थितीचं आव्हान स्वीकारून मी उभा टाकलो होतो. इतरांना धैर्य देत होतो. प्रथम कुरूंच्या साम्राज्याचा वृक्ष बळकटपणे धरतीत मुळं रोवून ताठपणे उभा राहिला पाहिजे. तरच त्यावरची कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, महाराज धृतराष्ट्र, पितामह ही घरटी सुरक्षित राहू शकली असती. प्रथम देश, राष्ट्र, मग व्यक्ती आणि त्यांचा विचार. सहस्रावधी कुरू हातात हात गुंफून एकमेकांना झुंजतील तर हिमालयच काय, पण त्याच्या पलीकडंही ते दुर्लभ्य असेल, अजिंक्य असेल तेही पादाक्रांत करणं सहज शक्य होतं. दूतांकरवी पांडवांशी विचारविनिमय करून पितामहांनी युद्धनियम ठरवून घेतले. अश्वत्थामा आणि दुःशासन आपले परस्पर मित्र स्वभाव विसरून ते नियम सहस्र योद्ध्यांच्या सैनिक दलांना समजावून सांगत होते. एकदा वापरून धरणीवर पडलेलं शस्त्र पुन्हा हाती घेऊन वापरू नका. निशस्त्र शरणागत, विरत, मृत यांवर शस्त्र उचलू नका. प्रेत दहन करणारे, सोमरस पुरवणारे, अन्न शिजवणारे यांना वधू नका. पदातीनं पदाती, अश्वसादानं अश्वसाद, गजातीनं गजाती, गदाधरानं गदाधर, खड्गधारकानं खड्गधारक, रथ्यानं रथी असा एकाशीच संग्राम करा. सूर्यास्त होतात शस्त्र थांबवायला चुकू नका. अशा अनेक प्रकारच्या सूचना ते सैनिकांना देत होते. ते चुकू नयेत म्हणून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करवून घेत होते. ऐन मार्गशीर्षातील कडाक्याची थंडी असूनही राजनगरातील वातावरण तप्त झालं होतं. पांडवांकडून पांचालींचा बंधू धृष्टद्युम्न युद्धभूमी आखण्यासाठी कुरुक्षेत्रावर आला. पितामहही हस्तिनापुरातून गेले. कुरुक्षेत्र हस्तिनापुराहून थोडं इंद्रप्रस्थालगत होतं. त्यावर सूर्य, ब्रह्म अशी अनेक सरोवरं होती. वृषध्वती, सरस्वती अशा नद्या होत्या. 15 योजनांचा प्रशस्त भूप्रदेश युद्धभूमी ठरणार होता. गज, अश्व, पायदळ आणि रथदळ यांची स्थानं निश्चित करून घेण्यात हस्तिनापुरात एक पळभरही न थांबता जाता जाता राजमातेला विदुरांच्या पर्णकुटीत जाऊन भेटून धृष्टद्युम्न परस्पर उपप्लाव्याला निघून गेला. आखलेली युद्धभूमी पाहून आलेला सत्यसेन काळजीनं म्हणत होता की दक्षिणेच्या दिशेनं ती उतरती होत गेली आहे. त्याची सत्यता पटवून घ्यावी म्हणून स्वतः मीच सम्रांगण पाहून आलो. तो म्हणाला ते सत्य होतं. कितीही भर घातली असती तरी युद्धभूमीवरील दक्षिणेकडील उतरण समपातळीत आणता आली नसती, कारण तिचं क्षेत्र अवाढव्य होतं. युद्धभूमीची एक राहो, पण माझी जीवनाची उतरण आता कशानं समपातळीत येणार होती? मार्गशीर्षातील पंचमी मागं पडली. थंडीचा कडाका थोडा कमी झाला. द्वारकेहून परतलेला दुर्योधन नगरात शिरताना त्याच्या रथात श्रीकृष्ण दिसतो काय म्हणून मी सौंधावरून मोठ्या औत्सुक्यानं पाहिलं. त्याच्या मागून यादवांची 7 औक्षहिणी अफाट सैना नगरात घुसली. श्रीकृष्ण मात्र कुठंच दिसत नव्हता. युवराज दुर्योधनानं त्याला तटस्थ ठेवण्यात यश मिळवलं असावं. तसा तो किमयागार आहे म्हणून मी त्याला सामोरा गेलो, पण तो अर्धवट यशस्वी, यशस्वी कसला, पूर्ण अयशस्वी होऊनच द्वारकेतून परतला होता. त्याच्या राजकीय धूर्तपणालाही श्रीकृष्णानं बाजू दिली होती. एकीकडं निशस्त्र मी आणि दुसरीकडं सशस्त्र अशी बलदंड सैनिक योद्ध्यांची 7 औक्षहिणी यादव सेना
यापैकी तुला काय पाहिजे? कसा मोह टाकणारा विचित्र प्रश्न श्रीकृष्णानं त्याला टाकला होता. माझ्या सर्व सूचना दूर सारून दुर्योधनानं शेवटी यादव सेना स्वीकारली होती. मला निशस्त्र, हात बांधलेला, अबोल कसाही केवळ तूच पाहिजेस. तसा तू येणार नसशील तर द्वारकेत स्वस्थ बसून राहा. मला तुझी यादव सेना नको, असं श्रीकृष्णाला द्वारकेतच बद्ध करणारा तो काहीही बोलला नव्हता. उलट 15 लक्ष यादव सेना हस्तिनापुराकडे वळवण्यात आपण राजकीय दृष्ट्या किती यशस्वी झालो आहोत ते सांगण्यासाठी तो दौडत वेगानं येऊन म्हणाला की कर्ण, निशस्त्र श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या रथावरचा ध्वजदंड यात कोणतं अंतर आहे? तो अर्जुनाचं सारथ्य करणार आहे, शस्त्राऐवजी वेग आणि आसूड हाती घेणार आहे. आपल्याकडे सारथी काय कमी आहेत? त्याला आणण्यापेक्षा त्याची 15 लक्ष सेना आणून मी कुरूंचं सेना सामर्थ्य बळकट केलं आहे, असं नाही का तुला वाटत? युवराजा, युद्धात बुद्धी नावाचं शस्त्र सर्वात अधिक प्रभावी असतं हे तुला माहीत नाही काय? अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण घोड्याचे वेग आखडील, पण जिभेचे सैल सोडील हे तुला कसं समजलं नाही? त्याला मुकपणे सारथ्य करण्याची अट जरी तू घातलीस तरी बरं होतं, असं त्या राजनीती कुशल म्हणणाऱ्या नरेशाला सांगावं असं मला वाटलं, पण मी ते टाळलं. चुका मान्य करणं, त्या सुधारण्यासाठी धडपडणं, सर्वांना विश्वासात घेणं हे गुण हस्तिनापुरासारख्या बलाढ्य देशाचं नेतृत्व करणाऱ्या त्या युवराजाच्या जीवनात आताशा कुठंच दिसत नव्हतं. येऊ घातलेलं महायुद्ध, अवतीभोवतीच्या ज्वलंत समस्या, पितामह गुरु द्रोण यांसारखं वृद्धत्वानं निष्प्रभ झालेल्या कुरूंच्या हाती असलेली दीर्घकाळाची राज्यसूत्र, निर्वाणीच्या प्रसंगी असाव्या लागणाऱ्या एकात्मतेचा अभाव, या साऱ्या अडचणींमुळे दूरदृष्टीचा मार्ग कुठंही सापडत नव्हता. कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या कीटकासारखा युवराज जितका धडपडत होता तितका अधिकच गुरफटत चालला होता. मला हे स्पष्ट दिसत होतं. तो आणि त्यानं निवडलेला राज्यकारभाराचा मार्ग सर्वच महान धोक्यात येत होतं. काही आशेचा किरण दिसतो काय यासाठी मीही तळमळत होतो. मात्र आपण एकटेच सामर्थ्यशाली आहोत, कुणी आपल्यासमोर टिकाव धरूच शकणार नाही. हस्तिनापूरचं प्राचीन राज्य करण्याची बुद्धी कुशलता केवळ आपल्या आणि आपल्या एकट्याच्या अंगीच एकवटली आहे. या विचित्र अहंगंडानं दुर्योधन इतका घेरला होता की कुणालाही विश्वासात घ्यायला तो तयार नव्हता. माझी सूचना, माझा परामर्श हा एका आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या जीवन मित्राचा विचार आहे हेही त्याला पुरेसं पटत नव्हतं. श्रीकृष्ण सोडून तो यादव सेना घेऊन आला होता. एकूण सैन्य संख्या आता 11 अक्षहिणीवर गेली होती. सेनापतींची निवड करून त्याच्या नेतृत्वाखाली सेनापतकांची योजना करण्याचा समय आला होता. एक एक पथक हस्तिनापूर सोडून कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीकडे मार्गस्थ झालं होतं. कुरुक्षेत्राच्या दक्षिण दिशेला सैन्यांची शिबिरं पडली होती. राजनगर सुनं सुनं भासत होतं. सैनिकांना निरोप देणाऱ्या स्त्रिया उंबरटे भिजवून गृहागृहात आपल्या कुलदैवताला आळवीत नंदादीप जाळत होत्या. पथकांची व्यवस्था पाहण्यासाठी मीही हस्तिनापूर सोडलं. राजनगरातील सर्व वर्दळ कुरुक्षेत्राभोवती दाटली होती. मधाच्या पोळ्याला मधमाशा दाटीवाटीनं एकमेकींना पंख भिडवून चिकटलेल्या असतात तसे लक्षावधी सैनिक कुरुक्षेत्राच्या समरांगणाच्या पश्चिम दिशेला चिकटले होते. अंग, अंगारक, अपलब्ध, अंबष्टक, अलायुध, अलऊस, आश्यशृंगी हे राक्षस राजे आपले विशाल देह सावरीत गजदलातील सहस्रावधी गजांना आखलेल्या जागेत उभे करण्यात मग्न होते. अनश्वस, अनुशाल्व, अपराजित, अचल, अरिष्टसेन, विंद, अनुविंद, अंगद, अच्युतायू, अशोक, अश्वकेतू, आषाढ, आर्जव, इंद्रवर्मन, ईश्वर, उग्रतीर्थ, उग्रमन्यू, उलूक हे निष्णात अश्वतज्ञ अश्वसाधांना सूचना देऊन अश्वदल एका एका रांगेत उभे करण्यात स्वतःला विसरले होते. क्षेमधूर्ती, क्षेमशर्मन, भगदत्त, कृतवर्मा, बृहद्बल, बाल्लिक, नीलध्वज, चिरवारस, दीर्घप्रज्ञ, नियुतायू, पौंड्रुक, दीर्घायू हे विख्यात रथसम्राट आपापल्या रथांना त्यांची नियुक्त स्थानं दाखवित होतं. गुरुद्रोण, कृप, शल्य, शकुनी मामा, जयद्रथ,
अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन सर्वजण महापुरातील गंगेसारख्या 24 लाख सेनेचं अनुशासन पाहत होते. मगध, मद्र, बाल्लिक, गांधार, अवंती, निषाद, सिंध, कलिंग, चेदी सर्व देशांचे विविध आकारांचे, विविध वर्णांचे राजध्वज फरफरत होते. कुरुक्षेत्राला वळसा घेऊन वाहणाऱ्या सरस्वतींचं व संत दृषद्वतीचं पात्रही दिवसागणिक थरथरत होतं. सैन्यांची शिबिरं व्यवस्थित उभी राहिली याची खात्री होताच मी राजनगराकडे परतलो. उपप्लाव्याहून मार्गशीर्ष मासातील वद्य द्वितीयेचा दिवस श्रीकृष्णाकडून नियुक्त झाला. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.